आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव तालुका खटाव गावच्या हद्दीत मायनी रोडवरील निसर्ग धाब्यावर जेवण करण्याकरिता थांबले असताना आरोपी प्रताप सुभराव जाधव वय 34 याने हात धुण्याचा बहाणा करीत बारामती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले आहे। सविस्तर माहिती अशी की आरोपी प्रताप सुभराव जाधव वय 34 वर्ष, राहणार मोराळे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, हल्ली राहणार मूळ पिंपळी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, यास काही गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी खरसुंडी तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे नेण्यात आले होते। तिथून खानापूर येथे आरोपीने ठेवलेली मोटरसायकलचा शोध घेतला, परंतु अंधार असल्याने कोठे ठेवली ते ठिकाण समजून आलं नाही। सदर ठिकाणावरून बारामतीकडे परत येत असताना रात्री 10:30 वाजता कातर खटाव निसर्ग येथील धाब्यावर जेवण करण्याकरिता थांबले असताना आरोपीने हात धुण्याचा बहाणा केला। त्यानंतर पोलीस कर्मचारी सोबत पाठवला असता पोलिसांच्या हाताला हिसका तसेच ढकलून देऊन अंधाराचा फायदा घेत पलायन केले। आरोपीचा पाठीमागून पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। तसेच स्थानिक पोलीस पाटील घनश्याम पोरे आणि गावातील कार्यकर्ते तेजस बागल, प्रवीण बागल, सचिन बागल यांच्या मदतीने बारामती पोलिसांनी शोध घेतला, परंतु आरोपी सापडला नाही। दरम्यान आरोपींबरोबर जागा हेरल्याने तसेच निसर्ग धाब्याच्या पाठीमागे सगळं मोकळंच रान आणि त्यात हात धुण्याची जागा बाहेर असल्याने पाठीमागे काळाकुट्ट अंधार, त्यामुळे आरोपीने अगदी पद्धतशीर जागा बघून पळून जाण्याचा प्रयत्न केला। या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा तपास शिवाजी खाडे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे हे करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।